हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. तर आज आपल्या 3D मोराच्या बॉडीचा तिसरा दिवस आहे आणि याच्या पहिले 2 पार्ट आलेले आहेत मोराच्या वर्कचे. तर इथं घेतलेले आहे मी स्टोन चेन घेतलेले आहे B7000 ग्लोनी. इथं मी चिपकून घेत आहे, व्यवस्थित मेजरमेंट करून कटिंग करून घेतली होती चेन. आणि याच्या पहिला पार्ट 1 आणि पार्ट 2 आलेला आपल्या वर्कचा. ते कुणी पाहिला ते नक्की सांगा मला कमेंट करून. आणि इथं घेतलेल्या आहेत मी शुगर बीट्स 2 शुगर बीट्स टाकून व्यवस्थित वर्क करून घ्यायचा आहे चेनच्या साईडनी. तर इथं बघू शकता व्यवस्थित मी वर्क करून घेत आहे. तर आज आपला हे मोराच्या बॉडीचा कंप्लीट वर्क होणार आहे. त्याच्यानंतर आपण फेदरचा वर्क करणार आहोत. तर इथं बघू शकता नॉट लावून घेतलेले आहे मी. इथं घेतलेले आहेत मी पांढरे मोती म्हणजेच पर्ल. इथं जे मोराचा तुरा असतो तो आपण बनवून घेत आहोत. व्यवस्थित त्याचा पण वर्क करून घेणार आहोत. शुगर बीट्स टाकून घेणार आहोत. 3-4 तुम्ही टाकू शकता. तर इथं मी 3 शुगर बीट्स टाकून घेत आहे. त्याच्यानंतर एक व्हाईट मोती टाकत आहे. आणि व्हाईट मोती टाकल्याच्या नंतर जागेवर आपण इथं नॉट देऊन पॅक करणार आहोत धाग्याला, ज्याकरून ते धागा निघणार नाहीये. इथं असंच 3 व्यवस्थित शुगर बीट्स टाकून एक व्हाईटवाला मोती टाकून आपण व्यवस्थित वर्क करून घेणार आहोत. आणि कुणाकुणाला माझे 3Dचा वर्क आवडलेला आहे, ज्या नवीन ताई आपल्या चॅनलवर बघत असतील त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे माझ्या अपडेट येतील. तर नक्कीच तुम्ही बेल आयकन प्रेस करा, नवीन नोटिफिकेशन येतील माझ्या व्हिडिओचे. आणि तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स आरी वर्क शिकायचा असेल तर त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघायचे आहेत व्हिडिओ. बेसिक आणि ॲडव्हान्सचे भरपूर सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तर ज्यांना कुणाला इच्छा असेल शिकायची त्यांनी नक्कीच जाऊन बघा. आणि आता आपला बेसिक झालेला आहे, ॲडव्हान्स क्लासचा 3Dचा वर्क चालू आहे. आणखीन देखील भरपूर देवीचे याचे 3Dचे वर्क होणार आहेत. आणि 3Dचे वर्क झाल्याच्या नंतर 5Dचे वर्क देखील आपण ॲडव्हान्स क्लासमध्ये घेणार आहोत, प्रोफेशनल क्लासमध्ये. तर इथं मी मोराचा डोळा बनवून घेत आहे. त्याच्यासाठी मी इथं घेतलेला आहे व्हाईट पर्ल म्हणजेच व्हाईट मोती घेतलेला आहे. तुम्ही इथं जर दुसरे धागे घेतले असले कलरफुल तर तुम्ही दुसराही बीट्स वापरू शकता. इथं मी ब्लू कलरचा धागा, नेव्ही ब्लू कलरचा धागा घेणार आहे. त्याच्यामुळं मी पांढरा मोती घेतलेला आहे, ज्याकरून ते दिसेल. तर तुम्ही कुठलेही मोती घेऊ शकता. इथं बघू शकता तुम्ही मी ब्लू कलरचा, नेव्ही ब्लू कलरचा डोली धागा घेतलेला आहे. त्याच्यासाठी मी नॉर्मल सुई घेतलेली आहे आणि सिंगलच धागा टाकून घेतलेला आहे आपण, कारण हा जाड धागा असतो तर सिंगल टाकला तरी जमतो. इथं आपण नॉट लावून घेऊया आणि व्यवस्थित आपण फ्रेंच नॉट टाकून घेणार आहोत. पूर्ण मोराच्या बॉडीच्या आतमध्ये पूर्ण आपण फ्रेंच नॉटने भरणार आहोत. तर खूप सोपी पद्धत आहे फ्रेंच नॉट देण्याची.
सुईने धागा वरती काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 वेळा फोल्ड करायचा आहे. त्याला राऊंड राऊंड केल्याच्या नंतर हातात धागा पकडून ठेवायचा आहे आणि सोडायचा आहे. तर इथं व्यवस्थित फ्रेंच नॉट बसते. तर इथं वापस मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धागा वरती काढून घ्यायचा आहे. 2 वेळा त्याला व्यवस्थित सुईला फोल्ड करा आणि जिथनं आपण धागा वरती काढला होता तिथनंच धागा खालच्या साईडला टाकायचा आहे आणि दोरा हातात पकडल्याच्या नंतर धीरे धीरे सोडायचा. त्याच्यानंतर खूप छान अशी फ्रेंच नॉट बसली जाते. तर पहिला आपण डोळ्याच्या साईडनीच व्यवस्थित बनवून घेणार आहोत, ज्याकरून शेप व्यवस्थित येईल. इथे बघू शकता जे मोराची चोच असते त्याच्यावरती देखील मी व्यवस्थित फ्रेंच नॉट देऊन घेतलेली आहे. तर इथं पूर्ण फ्रेंच नॉट देऊन घेऊया. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा.
तर इथं बघू शकता तुम्ही लास्ट नॉट देत आहे मी व्यवस्थित. इथं आपण फ्रेंच नॉट वगैरे देऊन घेतलेले आहे आणि खूप सुंदर असा मोर दिसत आहे. याच्यानंतर आपला मोराच्या फेदरचा व्हिडिओ येणार आहे, तर ते देखील नक्की बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका.